हजारो संकटे आली दिलेला शब्द पाडील मी हजारो संकटे आली दिलेला शब्द पाडील मी हजारो संकटे आली दिलेला शब्द पाडील मी हजारो संकटे आली दिलेला शब्द पाडून मी हजारो संकटे आली दिलेला शब्द पाडील मी हजारो संकटे आली दिलेला शब्द पाडून मी प्रशांत कुंकवासाठी स्वतःचा जीव जाळील मी प्रशांत कुंकवासाठी स्वतःचा जीव जाळील मी प्रशांत कुंकवासाठी स्वतःचा जीव जाळील मी हे झाले प्रशांत दादा दामोदर आणि प्रणय दादा लिहितात काय रमाचे शात ऐकूनी भीमाचे फाटिले काळीज रमाचे शात ऐकूनी भीमाचे फाटिले काळीज रमाचे शात ऐकूनी दिवाचे फाटले काळीज रमाचे शात ऐकूनी भीमाचे फाटिले काळीज राजरत्नाच्या साठीया पदर लुगड्याचा फाडीन मी राजरत्नाच्या साठीया पदर लुगड्याचा फाडीन मी राजरत्नाच्या साठीया त्याच पाडील मी बोलतो आहे सूरज अण प्रणय सतलज या शब्दानी बोलतो प्रणय सतलज या शब्दानी बोलतो आहे सूरज अण प्रणय सतलज या शब्दानी होनी राजरत्न मी भीमाचा शब्द पाडीन मी राजरत्न मी भीमाचा शब्द पाडीन मी राजरत्न मी भीमाचा शब्द पाडीन मी बघा रमाईच्या आयुष्यातला सर्वात फार कठीण प्रसंग ज्या वेळेला माझ्या रमाईची चिमुकली म्हणजे इंदू भयंकर आजाराने त्रासलेली असते आणि साहेबांचा लंडन वरून साहेबांचं पत्र येते रमाईला साहेब रमाईला म्हणतात अगं रामू मला मनी ऑर्डर आला नाही ग अजूनपर्यंत माझ्या शिक्षणासाठी माझ्याकडे काहीच पैसा नाही रमा तू काही कर रमा पण माझ्या शिक्षणासाठी तू मला मनी ऑर्डर काहीतरी पैसे पाठव ग रमा परंतु त्या चिमुकल्या रमाईची ज्वाराने म्हणजे तब्येतीने फार ग्रासलेली इंदू आता रमाईला पेच पडला अरे माझ्या लेकीला वाचू का साहेबाला वाचू पण माझ्या रमाईनं त्या पोटाच्या गोळ्याचा विचार न करता साहेबांना पैसे पाठवले माझ्या रमाईच्याच मांडीवरती आखरी श्वास माझ्या रमाईच्या बाबासाहेबाच्या लेकीनं इंदून सोडला म्हणून गाणं आहे का हो काय अरवितेच्या राजाच्या लाडाची माझी चिमुकली
विद्येच्या राजाच्या लाडाची माझी चिमुकली आई भीमाईची सावली माझी चिमुकली काहीतरी इंदू माझ्याशी बोलना इंदुगा हे माझे इंदुगा इंदुगा हे माझे इंदुगा राजाच्या लाडाची माझी चिमुकली आई भीमाईची सावली माझी चिमुकली आईला पाहण्या हे माझे इंदू आईला पाहण्या तू आईला पाहण्या तू डोळे खोलना काहीतरी इंदू माझ्याशी बोलना इंदुगा हे माझे इंदुगा माझ्या बाबासाहेबाचं पत्र रमाईच्या हातात आली एका हातात ती चिमुकली इंदू रडता रडता रमाई चिमुकली ज्वरात बापू परदेशात असता वारी प्रसंग बेतला चिमुकली ज्वरात बापू परदेशात असता वारी प्रसंग बेतला चिमुकली
हातात पत्र एका हातात हिंदू मांडीवर एका हाती साहेबाचे एका हाती साहेबाचे पात्र एका हाती 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 करा एका हाती साहेबाचे पत्र, एका हाती हाती घेतला. साहेबांना अडचण ही सांगू मी कशी अरे एकुल त्या लेकीला सांगू मी कशी एकुल त्या लेकीला रांगू मी कशी हर गंध संथ झाला या जाईच्या फुला की माझ्या मांडीवरी हा आकरी झुला इंदुग हे माझे इंदुग या ठिकाणी माझे मोठे बंधू ऋषीजी चितेलकर फार उत्कृष्ट तबला वाजवतात हे माझेच आहेत सर्व आमचे आहेत अनिकेत दादा शिलेदार सत्यम दादा बरसे प्रज्ञाताई कीर्ती आणि माझे मोठे बंधू धन्यवाद अरे बाबा धन्यवाद ईश्वर दादा करोड़ो है मेरे लिए शुक्रिया नवाजी गुड्डू दादा आमचे मोठे बंधू गुड्डू दादा राऊत या गडचिरोली गोंदियाची शान विदर्भाची शान यांच्या वतीने सुद्धा आशीर्वाद मिळाला शेवटी अरे साहेबांना अडचण ही सांगू मी कशी एकुलत्या या लेकीला रागू मी कशी एकुलत्या या लेकीला रागू मी कशी गंध संत झाला या जाईच्या फुला घे माझ्या मांडीवरती हा आखरी झुला इंदुगा, हे माझे इंदुगा.
बाबासाहेब तर परदेशात, रमाई इंदूचं क्षव मांडीवर आपल्या. कोटीच्या ढालीला, कोटीच्या वालीला पैशाची कडकी परदेशी भाजली. साठी मी सोडले तुला, मोठ्या मनाने कर ग माफ तू मला. इंदुगा ए माझे इंदुगा, इंदुगा ए माझे इंदुगा. आदरणीय या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी माझा भाऊ, एवढ्या कमी वयामध्ये फार उत्कृष्ट लिहितात विजयदादा गायकवाड यांच्यासाठी जोरदार ताळ्या होऊन जाऊ. बघा तुम्ही आजपर्यंत रमाया ऐकल्या, वा वा वा, शुक्रिया दादा. विजय भाऊ प्रथमेश दादांकडून आशीर्वाद मिळाला. शेवटी विजयदादा लिहितात, साहेब एका इकडे साहेबांचं शिक्षण, एका इकडे लेखीचा जीव. आखरीच्या कडव्यामध्ये बघा तुमचे गाडीच फाटून जातील, एवढे त्याग रमाईने तुमच्या आमच्यासाठी केले. माझी पोर बारकी साऱ्यांची लाडकी, केली ही दान मी हो या क्षणी. माझी पोर बारकी विद्येसाठी ममतेचा त्याग केवढा. आई धन्यवाद धन्यवाद आई, माझ्या रमाईच्या लेखीकडून आशीर्वाद केला. विद्येसाठी ममतेचा त्याग केवढा, काळजाच्या वरी पहाड ठेवला. बापासाठी लेकीने जीव सोडला. वाथे एवढा त्याग, बापासाठी लेकीने जीव सोडला. ऐसा ना सूरज विजयने त्याग पाहिला. इंदुगा ए माझे इंदुगा,
सोडला आईला पाहण्यातून डोळे खोलना काहीतरी मृदू माझ्याशी बोलना